हाँ इधर आ जाओ या चंद्रपूर शहरातील मान्यवर नागरिक आणि उपस्थित आयोजित केलेला आहे। कार्यक्रमाला पुढे नेण्याच्या आधी मान्यवरांचं मी आमच्या उद्योजक बंधूंना यांचं पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन स्वागत करण्यासाठी मी यांच्या उपस्थितीमुळे माझ्या सगळं वाटूया यांचं स्वागत करण्यासाठी आदरणीय कानापूर सामंतांचं स्वागत करण्यासाठी डब्ल्यूसीचे सीएमडी आर मिश्राजी यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री कृष्णमोहनजी यांना यांचं स्वागत करण्यासाठी या सादरांना विनंती करतो। भारत से प्रधान सचिव विकास खारगे जी, चंद्रपुर WCL के CMD श्री मिश्र जी, सेक्रेटरी डॉक्टर बागड़े जी, MIDC के कॉन्सेप्ट पर पूरा विश्वास करते हैं। आज चंद्रपुर जिला आप जानते हैं 1 लाख करोड़ के ऊपर की संपत्ति लेकर बैठा हुआ है और भौगोलिक स्थिति में देखा जाए तो हम तेलंगाना के बहुत पास में हैं, उसी तरह छत्तीसगढ़ के पास में है, मध्य प्रदेश यहाँ से 180-190 किलोमीटर पे है। तो सेंट्रल लोकेशन होने से चंद्रपुर का विकास काफ़ी आगे हो सकता है। आज हमारे बीच में वित्त मंत्री है। लोग तिरुपति बालाजी के पास तो जाते हैं, कुछ मांगने जाते हैं, और हमारे पास भैया और जब सुधीर मुनगंटीवार जी हैं, सही में दिखाई दोनों तिरुपति बालाजी हैं। भैया ने सरकार को 2 लाख करोड़ रुपए अभी दिलाए हैं कोल घोटाले में। जब इतनी बड़ी राशि इन्होंने सरकार को दिलाई और वित्त मंत्री हमारे पास हैं, तो हमें लगता है चंद्रपुर का विकास अभी रुकने में कहीं भी रुकावट नहीं है। और दूसरे चीफ मिनिस्टर भी तो हमारे गांव के हैं, यहीं से पैदाइश है उनकी, और देश के सबसे जो करता धरता है, मैं नाम नहीं लूंगा, वे भी चंद्रपुर से हैं। आप सब समझ गए होंगे। जब इतनी बड़ी कमांड है चंद्रपुर के पास, तो हम सोचते हैं मेक इन चंद्रपुर होके रहेगा। और पूरे महाराष्ट्र में मेक इन इंडिया की शुरुआत मेक इन चंद्रपुर सुधीर भाई के प्रयासों से हुई है। सुधीर जी ने कहा मुझे, हम उनके पीछे लगे थे किस तरह से विकास हो, उन्होंने कहा कि चंद्रपुर का विकास मेक इन चंद्रपुर करके होगा, और मैं जरूर करूंगा। आप लोग हमारे साथ रहिए, हम उनके साथ हैं। हम चाहते हैं कि चंद्रपुर अब नक्सलवाद जिला नहीं रहेगा, आदिवासी जिला नहीं रहेगा, पिछड़ा जिला नहीं रहेगा, अब चंद्रपुर विकसित जिला रहेगा। अध्यक्ष हूँ विदर्भ इंडस्ट्री एसोसिएशन का। मुझे एक सौभाग्य प्राप्त हुआ था, मैं कुछ एक दिन पहले यहाँ आया था चंद्रपुर, और स्किल डेवलपमेंट पे एक बहुत अच्छा सुंदर वर्कशॉप यहाँ कंडक्ट किया गया था। यहाँ आने के बाद में यहाँ के जितने भी एजुकेशन के फील्ड के महर्षि यहाँ बैठे हुए हैं, उन लोगों का इंटरेक्शन हुआ, और आहिर साहब भी उस सम्मेलन में थे, गुप्ता जी थे। ऐसा महसूस हुआ कि चंद्रपुर पूरे विदर्भ के अंदर में एक लीड ले सकता है स्किल डेवलपमेंट के लिए। बहुत ज़बरदस्त पोटेंशियल है चंद्रपुर में, और जो कमिटमेंट लेवल है यहाँ के एजुकेशनिस्ट का, चूँकि मैं दूसरे डिस्ट्रिक्ट्स में भी एक्सपोज होता हूँ,
मैंने पाया कि इनिशिएटिव बहुत है, विजन भी है, इंफ्रास्ट्रक्चर भी है और अब सपोर्ट भी अवेलेबल है। तो मुझे ऐसा लगता है कि बहुत अच्छी पहल यहाँ पे हो सकती है और ज़रूर की जानी चाहिए। ऑल कंसर्न गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स मस्ट गेट टुगेदर। महाराष्ट्रामध्ये जे सत्ता परिवर्तन झालं त्याच्यामुळे पॉवर शिफ्ट झाली आहे, पॉलिटिकल पॉवर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये असलेली पॉवर आता पॉलिटिकल पॉवर विदर्भात आलेली आहे. अशा या परिस्थितीमध्ये विदर्भाचा औद्योगिक विकास जर झाला नाही तर तो होणं कठीण आहे. कारण की विदर्भाचे दोन प्रॉब्लेम आहेत. एक आहे इरिगेशन, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आज आत्महत्या दिसतात, तर त्याच्या मुलाला शेती करणं कठीण आहे, दुसऱ्या मुलाला नोकरी करणं कठीण आहे, कारण की उद्योग नाही आहे. पूर्व विदर्भात 10% नोकऱ्या खाजगी उद्योगातून आहे आणि पश्चिम विदर्भात 5%. 85% नोकऱ्या खाजगीतल्या विदर्भाच्या बाहेर आहे. त्यामुळे आत्महत्या होतात आहे. कारण आपल्याला आता नवीन इंडस्ट्रियल पॉलिसी बनवली पाहिजे महाराष्ट्राची आणि त्याच्यामध्ये विदर्भासाठी आणि मराठवाड्यासाठी इनपुट असले पाहिजे की विदर्भाचा इंडस्ट्रियल प्रोग्रेस आणि मराठवाड्याचा मागास विभागाचा इंडस्ट्रियल प्रोग्रेस कसा होईल यात हेच सांगणारा इनपुट त्या इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये असेल तरच आपला विकास होऊ शकेल. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नवीन इंडस्ट्रियल पॉलिसी तयार केली पाहिजे. म्हणजे ती पण आता आपल्याकडे रोजगार नाही, लोकांना रोजगार नसल्यामुळे लोकांना आज कंट्रोलचं अनादन खावं लागतं. हे मोठी गोष्ट बाब आमच्या क्षेत्रात आज घडलेली आहे. दुसरी गोष्ट आहे की MIDC जागा काही उद्योगांनी ग्रहित केली आहे, पण त्या ठिकाणी उद्योगच नाही, इलेक्ट्रिक बिलच नाही. ते जागा वापस घेऊन नवीन उद्योगाला ते जागा दिली तर मेक इन इंडिया, मेक इन चंद्रपूर होऊ शकते. यासाठी आपण प्रयत्न करा. टोटल विदर्भा में हमारा 5,000 से 10,000 करोड़ का इन्वेस्टमेंट हुआ है ऑलरेडी. यूनिट्स बड़ी खराब चल रही है. हमने प्लांट यहाँ पे लगाए थे दो कारण, एक आयरन ओर और एक कोल. आयरन ओर तो नक्सलवादी के कारण बंद है. हमारा वहाँ पे माइनिंग लीज साइन है बट वी आर नॉट एबल टू माइन. साहब ने NMDC मॉडल बोला, मैं बोलता हूँ NMDC मॉडल एक तरफ है, एक म्यांमार मॉडल क्यों नहीं कर सकते. अगर भारत का soldier can go to Myanmar and solve a problem, why cannot he solve the problem in India? Within India, we have solved Punjab problem, we have solved all the problems. Why cannot Naxalbadi problem be solved? The root cause is unemployment. The root cause is unemployment. He is taking 50,000 crores. According to me, the mines, the first mines in the India of iron ore was initiated by Jamshedji Tata in Chanda mines. They were called Chanda mines. The plant was originally supposed to be in Chanda. Odisha, Sakalechi सब बाद में आया, जमशेदपुर तो बहुत बाद में आया है. अपना यहाँ पे आज 140 साल से यहाँ पे माइनिंग नहीं हो पा रही है. राज्य को, सरकार को, आप लोग सरकार में अभी सर, आप लोग को उसका इमीडिएट और स्टर्न एक्शन लेना चाहिए. सब प्रॉब्लम सॉल्व हो सकती है. नंबर 1 पॉइंट सर. नंबर 2, हम लोग आए थे कोयला के लिए. कोयला में आज के दिन WCL is charging 20% more than all the mines in the India. All the mines, WCL is charging 20% extra. It is because of extra stripping ratio, extra problems. But it cannot be that all the mines in India have one cost and WCL has 20% extra cost. Number 1 point. Number 2 point, we are not getting full allocation that is already allocated to us by the government at present. And number 3 point, most important sir, कि आज अपने नए पॉलिसी चेंज करने के लिए, हेल्प करने के लिए बात कर रहे हैं. गवर्नमेंट ऑफ इंडिया हैज कम आउट विद अ न्यू पॉलिसी, अ प्रपोजल व्हिच विल डिस्ट्रॉय all coal-based industry except power. It will destroy all coal-based. All linkages will be auctioned. With that, all industries will be destroyed which are using coal as a raw material. I request. They are blaming, or they are not blaming. They are taking the support of Hansrajji's policy of coal auction, coal block auction. But coal block auction is different from coal linkage auction. There is no corruption in this. Or if there is corruption, there are some very very bad cases. But balance cement companies, steel companies. 1927 में जब JRD टाटा आए थे, और इसलिए आप जो कह रहे हैं कि गढ़चिरौली में सुरजागढ़ माइंस शुरू हो जाए, हमारी सरकार बड़ी इसमें गंभीर है. अभी आपको भी पता है कि छत्तीसगढ़ में तो उन्होंने नक्सलवादी क्षेत्र में भी माइंस शुरू की. इस विषय को लेकर मुख्यमंत्री महोदय जी की अभी जल्द से जल्द बैठक होने वाली है और ये हमारी अपेक्षा है कि वहाँ की माइंस जो आपने बात कही वो अगर शुरू होती है तो गढ़चिरौली जिला नहीं, चंद्रपुर नहीं, विदर्भ का भाग्य बदल सकता है. क्योंकि छत्तीसगढ़ हमें आयरन ओर देता नहीं, जबकि गवर्नमेंट ऑफ इंडिया की कंपनी होने के बाद भी भारत सरकार भी हमें आयरन ओर देने में असमर्थ है. बर्बिल से आयरन ओर आ नहीं सकता और बाद में कर्नाटक वाले तो अभी अड़चन में है. इसलिए
आपकी बात से हम सहमति रखते हैं कि हम यहाँ करें। इसलिए आपको भी पता है कि अभी सिरोंचा तक नेशनल हाईवे हो, वहाँ इंफ्रास्ट्रक्चर हो, गडकरी जी से बात हुई, प्रस्ताव हमारा जा रहा है। ये सारे नेशनल हाईवे करते हुए ये रोड एक्टिविटी से जुड़ना चाहिए। तीसरा, हमने सुरेश प्रभु जी से रिक्वेस्ट की। जेआरडी टाटा इसलिए गए थे कि वो आने के बाद उनके ध्यान में आया कि वहाँ पे रेलवे लाइन की सुविधा नहीं है। सुरेश प्रभु जी से भी हमारी 2 मीटिंग इस विषय पे हुई और हमने उनको रिक्वेस्ट की कि कुछ रेलवे लाइन जो इंडस्ट्री बढ़ाने के लिए, प्रमोट करने के लिए आने वाले 2-4-5 साल में हम बना सकते हैं, हम जॉइंट वेंचर में एक स्पेशल पर्पस व्हीकल करेंगे, एसपीवी करेंगे, चाइना से कर्जा लेंगे। मगर ऐसी जगह पे आप रेलवे लाइन डालते हैं तो अहेरी के पास देवलमरी है, वहां पे भी 166 मिलियन टन आज लाइमस्टोन है, जो इस देश में पहले 2-3 टाइप के अच्छे लाइमस्टोन में माना जाता है, मगर वहां से हम उसको निकाल नहीं सकते क्योंकि प्रोडक्शन नहीं हो सकता है। तो आपने जो कहा तो ये हमारी सरकार की नीति है। दूसरा, आपने गवर्नर का दिसंबर का स्पीच पढ़ा होगा, तो हमने नक्सलग्रस्त जिलों के लिए स्पेशल इंडस्ट्रियल पॉलिसी लाने का निर्णय किया है। अगर आपको गवर्नर का स्पीच आप मंगा लो, आप पढ़ सकते हो। ये भी हमारा दूसरा निर्णय हमने किया, ये बात सही है। तीसरा, माननीय मुख्यमंत्री जी ने जो उद्योग क्षेत्र में हमें तकलीफें होती है वो सब परमिशन को कम किया है। आज आपके साथ बैठने का उद्देश्य ये है कि हमें लगता है कि जो आपकी अड़चने हैं कभी कभी हमारे भी ध्यान में नहीं आती, वो अड़चनों को हम आपसे सुनकर दूर करना चाहते हैं। जैसा अभी हंसाद जी को हम कोशिश करेंगे, बोले कि ये माननीय सीएमडी साहब है, सीएमडी साहब बता रहे थे कि ये ऑक्शन वाली पॉलिसी को हमने अपोज किया है। सही सर सीएमडी साहब? अपोज है तो एक्शन नहीं भेजा, ठीक है। आपने मगर वो पॉलिसी के बारे में जो अड़चने हैं वो बता के आपने लिख के भेजिए। सरकार ने जो सोच है वो आपके सामने रखी है। चीजों को लेकर ऑब्जेक्शन है, आप जिसको ऑब्जेक्ट करना चाहते हैं वो सुनना चाहते हैं। मुझे लगता है कि डेमोक्रेसी की सबसे अच्छी तो व्यवस्था ये है कि हम इम्पोज ना करें। जो लोग इससे प्रभावित हो सकते हैं उनसे हम जान गए कि इससे उनको फायदा है, नुकसान है तो वो कैसा है, और इसलिए मुझे लगता है कि आप उस पर ऑब्जेक्ट करें। और जैसा विदर्भ इंडस्ट्रीज एसोसिएशन के अध्यक्ष जी से हमारी बात हुई, हमने ये भी निर्णय किया है कि आने वाले 15-20 दिन में या 25 दिन में एक वो हमें तैयारी करके देंगे प्रश्नों की। उसमें केंद्र के भी मंत्री आएंगे, राज्य के भी मंत्री आएंगे, सेक्रेटरीज को बुलाएंगे, एक विदर्भ करके किरण तू बसून एकदा साहेबांसोबत एकदा तयार कर। तो आपके जो प्रश्न है और आपका जो इन्वेस्टमेंट है, आप कह रहे हैं कि ये बंद हो रहा है, ये बात से हम सहमत हो कि हम अपने आंखों से देख रहे हैं। अब जो इम्पोर्टेंट एक मुद्दा है जिसके लिए हंसराज जी लोग लड़ी रहे कि अभी अपने यहाँ पे इंडस्ट्री पे बयान आया है, तो वो बताएंगे। उसके लिए वो मेरे ख्याल से 5-6 बार जाके भी आए, तो आने वाले दिनों में शायद भारत सरकार आपको उसमें से भी छूट दे दे। अब छूट देते समय ये भी बात सही है कि इस जिले का प्रदूषण है वो नियंत्रित होना चाहिए। तो वो नियंत्रित करने के लिए नए जो टेक्नोलॉजी है, इक्विपमेंट्स है, उसका उपयोग हम करें तो मुझे लगता है फायदा होगा। जैसे भी पेपर मिल से प्रदूषित पानी निकलता, हमने तय किया कि हमारा जो 250 एकड़ में 100 करोड़ रुपए खर्चा करके बोटेनिकल गार्डन बन रहा, वो पानी हम वहां पे डालने वाले हैं। तय किया कि वो पानी वर्धा नदी में ही जाएगा, वो पानी शुद्ध होकर बोटेनिकल गार्डन में लगेगा, तो उसका फायदा हो सकता है। तो बाकी आपने जो प्रश्न उपस्थित किए, हम तय करेंगे कि जितने जल्दी पॉलिसी ला सके और आयरन ओवर वहां से निकाल सके, हम इस विषय में गंभीर हैं। हे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडाऱ्यासाठी ठेवण्यात आले। दुसरं जर आपण वाचत असेल की मागच्या 5 वर्षामध्ये सर्व शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन देण्यासाठी जेवढा खर्च 5 वर्षात झाला नाही, त्याचा चौपट खर्च आपण पहिल्या वर्षीच करतोय 1039 कोटी रुपये। आणि आपल्या जिल्ह्यात सुद्धा 4700 विद्युत कनेक्शनचे पेंडिंग अर्ज 2010-11 पासून आहे। आपण या 30 जून पर्यंत त्याच्यातले 2500 कनेक्शन आपण करतोय आणि पुढच्या डिसेंबर पर्यंत सारे पेंडिंग अर्जाचा निर्णय हा या जिल्ह्याचा आपण ताबडतोब करतोय। नंबर 3, राईस क्लस्टर करून राईस मध्ये व्हॅल्यू एडिशन कसं करता येईल याचाही सरकार गंभीरपणे विचार करत आहे। कारण आता जागतिक बाजारपेठेमध्ये तांदळाचा उठाव नसल्याने मागच्या वर्षी जो भाव 2300 होता
तो आता 1700-1800 या दरम्यान फिरतोय. आणि म्हणून अत्याधुनिक यंत्रणा, व्हॅल्यू एडिशनचं काम, जे किरण पात्रुकरनी सांगितलं की ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री, यासाठी सरकारच्या माध्यमातून विचार मंथन होते आहे आणि त्यामध्ये राईसचाही अंतर्भाव आहे. आपण एक प्रश्न उपस्थित केला की साखर उत्पादकांसाठी 6000 कोटी केंद्र सरकारने मंजूर केले. साखर उत्पादकांसाठी मंजूर केले नाही, तर शेतकरी जे ऊस उत्पादक आहेत त्यांना उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, बिहार असेल, या ठिकाणचा ऊस उत्पादक शेतकरी हा अडचणीत आहे, संकटात आहे. आणि म्हणून 6000 कोटी कर्ज रूपाने उपलब्ध करून दिले आहे, हे देण्यात आले नाही. पण तुम्हाला जर माहिती करता आकडे पाहिजे असेल तर सर्वात जास्त मदत ही राज्य सरकारची ही आपल्या प्रदेशातल्या कापूस उत्पादक, धान उत्पादक शेतकऱ्यांनाच आजपर्यंत झाली आहे. मागच्याही वर्षी, याही वर्षी आणि त्याही अगोदरच्या वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपण बिनाव्याजी कर्ज देतो, डायरेक्ट शेतकऱ्यांना मदत देत नाही. कारण डायरेक्ट शेतकऱ्यांना मदत देताना अडचण येते, उभ्या ऊसाला 25,000 रुपये हेक्टर मदत करावी लागते आणि म्हणून ते आपल्याला महाग पडतं. त्यापेक्षा आपण बिनाव्याजी कर्ज देणं, आणि म्हणून आपण जेव्हा दुसऱ्याच्या संदर्भात आपण सांगतो तेव्हा अडचण ही आहे की ते कर्ज आहे, ते अनुदान नाही, ती मदत नाही. त्या माध्यमातून आता साखर उत्पादक उद्योगामार्फत आपण त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपण मदत करतोय. तेव्हा मला वाटतं की त्याच्यामध्ये गैरसमज असण्याचं कारण नाही. गोसीखुर्द प्रश्न हा तर आपल्याला माहिती आहे की 1983 मध्ये अतिशय त्याचं थाटामाटात शुभ हस्ते उद्घाटन झालं, पण 2015 पर्यंत गोसीखुर्द प्रकल्प काही पूर्ण झाला नाही. आणि जलसंपदा विभागामध्ये याचसाठी आपण निर्णय केला की अशा पद्धतीने शेकडो प्रोजेक्ट सुरू आहेत, आपल्याकडे असणारे जे पैसे आहेत त्या पैशामध्ये सर्व प्रोजेक्ट पूर्ण होत नाही. आणि यासाठी सरकारने आल्या सर्वात महत्वाचा निर्णय केला की जे प्रकल्प आपण वेगाने पूर्ण करू शकतो ते पहिले वेगाने पूर्ण करावे, जे प्रकल्प 2 वर्षात पूर्ण करू शकतो ते 2 वर्षांनी करावे आणि बाकी प्रकल्पाला प्रोजेक्ट फायनान्स घेऊन ते पूर्ण करावे. गोसीखुर्द मध्ये अडचणी आहे, आता एक नवीन मोठी अडचण त्यामध्ये आली आहे. आणि गोसीखुर्द प्रकल्प, होमन प्रकल्प याच्या लाभक क्षेत्रात येतात म्हणून त्यांनी आपल्यावर अन्याय केला. पर्टिक्युलर मूल क्षेत्रावर, सावली क्षेत्रावर, सिंदेवाई क्षेत्रावर हा अन्याय मोठा झाला. कारण लाभक क्षेत्रात येतात म्हणून नवीन योजना सुरू करता येत नाही असं ते सांगायचं, पण आपण ती बंदी हटवतोय. ज्या बंदी हटवल्यानंतर कोणतंही गाव लाभक क्षेत्रात जरी असलं 40-40 वर्ष प्रकल्प पूर्ण होत नाही आणि विक्रीही बंद होतात आणि दुसरी सिंचन योजना येत नाही. आणि त्याहीसाठी आपण प्रयत्न करतोय. आणि पर्टिक्युलर मूल, उंबरना, सिंदेवाई ही जी लाभक क्षेत्रात असलेली नुकसानी जी आहे त्या ठिकाणी छोटे छोटे नवीन जलसंपदेचे प्रकल्प करण्याचा सूचना देण्यात आल्या आहे. आणि आता नवीन यामध्ये सिंचन हा विषय वेगाने पूर्ण होईल. करने के लिए एज मैनेजमेंट, एज माइनिंग सरदार ओवरमैन, वो क्यों गए थे पता है आपको? इसलिए कि पिछले 5 वर्षों में इस कंपनी में 20 से 30 लोग सिर्फ अपॉइंट होते थे, इसलिए कि बड़ा स्ट्रिंजेंट रूल बना था. और पिछले 6 महीने में 500 लोगों ने उसमें ज्वाइन किया है. मैं कोई अपनी उपलब्धि नहीं बता रहा हूँ, मैं ये कहना चाह रहा हूँ कि आप लोगों कंज्यूमर्स के साथ सर हम लोगों ने आने के बाद शुरुआत की और मैंने ही आपको इनवाइट किया था. आपको याद होगा कि मैंने ही इनवाइट किया था कि हम लोग आमने सामने बैठते हैं, जो इशू है उसको डिस्कस करना है. मैं क्या करूं कि अगर भगवान ने WCL को कोयला कुछ डीप दिया है, मैं क्या करूं कि WCL के पास जो कोयला है उसका ग्रेड कम है. दिक्कत यहाँ कोयले की नहीं है, दिक्कत यह है कि हम आने वाले समय में मेरे पास कोई भी प्रोजेक्ट नहीं था, जमीनी नहीं थी, प्रोजेक्ट नहीं था, अनवायबल प्रोजेक्ट थे. और आपको जानकर खुशी होगी कि पिछले 6 महीने के अथक प्रयास से हम लोगों ने 42 खदानों को एक साथ लाइन में किया. क्योंकि WCL से अगर कोयला मिलना है आपको तो WCL का उत्पादन बढ़ना होगा, और WCL को उत्पादन बढ़ने के लिए ज़रूरी है उसमें प्रोजेक्ट्स खुले. और आपको जानकर खुशी होगी कि पिछले 6 महीने में हम लोगों ने 5 प्रोजेक्ट खोल लिए. और इस साल से लेके अगले साल तक हर महीने की 25 तारीख को आप देश में कहीं भी हो, आप ये सोचिएगा WCL में एक प्रोजेक्ट खुल रहा है, हर महीने एक नया प्रोजेक्ट. अब दिक्कत क्या है, बात हो रही है कि अब दूसरी कंपनी में 20% कम है. महानदी कोलफील्ड्स हमारे बगल में है, SCCL हमारे बगल में. अगर आप लोग
सब लोग कोयले की माइन को जानते होंगे। एक स्ट्रिपिंग रेशियो होता है, कितना पत्थर हटाना है उसके बाद कितना कोयला है। महानदी का स्ट्रिपिंग रेशियो आपको मालूम है 1:0.6, 1:0.6। और WCL का स्ट्रिपिंग रेशियो क्या आपको पता है? 1:9। तो जितना ज्यादा पत्थर हटाना पड़ेगा उतना ज्यादा वो महंगा होगा, क्योंकि पत्थर हटाने के लिए भी पैसे लगते हैं। मेरा ये कहना है कि जो भी कोयला है, हम आने वाले दिनों में, मेक इन चंद्रपुर की आज बात हो रही है, आने वाले 2 साल में विदर्भ में 27 खदानें खुल रही हैं, जिसमें 16 चंद्रपुर में खुल रहा है। और उस 16 में आपको जानकर खुशी होगी कि WCL की सबसे बड़ी परियोजना माननीय हंसराज अहीर साहब के हाथों हम लोगों ने 23 मार्च को खोला, पेनगंगा 4 मिलियन टन। और मैं महाराष्ट्र सरकार को और माननीय मुनगंटीवार जी को धन्यवाद देना चाहूंगा कि एक RRZ पॉलिसी थी जिसको ड्रॉप किया गया और उसके बाद पेनगंगा परियोजना खुली। आपको पता नहीं है कि विदर्भ की सबसे बड़ी खदान अभी बाकी है खुलना। जो ये 16 खदानें खुल रही हैं उसमें कोंडा हरडोला ब्लॉक है जो कहीं कारपेट के नीचे, जमीन के नीचे दबा हुआ था। विगत 6 महीने में WCL की टीम ने उसको निकाला है बाहर, और वो 8 मिलियन टन की एक परियोजना खुलने जा रही है आपके इलाके में। उसी तरह गौरी आप महाराष्ट्र सरकार के CSR में स्टोनवेयर पाइप को उसमें जगह दे और आप इंसिस्ट करें सारे नगर पालिकाएं, महानगर पालिकाओं को कि वे स्टोनवेयर पाइप का यूज करें ताकि हमारे उद्योग जिंदा रहे। की गारंटी 100 साल तक रहेगी। और ये एक्सपेरिमेंट मैंने खुद ने किया है। मैंने आज से 8 साल पहले CME पूना को सप्लाई किया था करीब 2 साल तक, और उन्होंने जो पाइप निकाले थे, क्योंकि UK गवर्नमेंट से उनको लेटर मिला था कि हमने जो पाइपलाइन डाली थी उसके 100 साल पूरे हो चुके, हमारी अब गारंटी खत्म है, आप इसे चेंज कीजिए। उस बेस पे CMA ने पूरा पाइप भेजा था जो मैंने करीब 60 लाख रुपए का सप्लाई किया था, और वही पाइप मैंने खरीद के फिर मार्केट में बेचा, और मैंने उसमें मतलब कुछ भी खराबी नहीं थी। ये 100 साल की लाइफ की पाइप है। थैंक यू। की बात जो चल रही है जिसमें बहुत ज़्यादा प्रदूषण फैल रहा है, उसमें एक सजेशन था कि जो ट्रांसपोर्ट की गाड़ियां हैं, अगर उसके ऊपर हम अगर तालपत्री बांध के अगर गाड़ियां ट्रांसपोर्ट की जाएगी तो उससे प्रदूषण कम होगा। क्योंकि और ये कई लोगों ने इस बात को शायद चूक गए बताना कि ट्रांसपोर्ट इंडस्ट्री भी एक बहुत मेजर कंट्रीब्यूटर है टुवर्ड्स पोल्यूशन इन द डिस्ट्रिक्ट ऑफ चंद्रपुर। और दूसरा सर WCL की भी जो बात आई है कि अभी जैसे हमारा एक पावर प्लांट है जो जिसका कंसेंट टू एस्टैब्लिश मिला लेकिन कंसेंट टू ऑपरेट नहीं मिल रहा है, तो उसका जो लिंकेज का हमने एप्लीकेशन किया था, अब गवर्नमेंट की कुछ खुद की पॉलिसी एक दूसरे को इतनी ज़्यादा बीट करती है कि अभी वो हमें हमारी BG उन्होंने हमारी एनकैश कर ली है, क्योंकि वो बोलते कि आप एनवायरमेंटल क्लियरेंस लेकर आओ। जब यहाँ पे एनवायरमेंटल मोराटोरियम लगा है तो क्लियरेंस ला ही नहीं सकते, तो जो उन्होंने BG एनकैश कर दी है उसमें हम हर तरफ से फंस जाते हैं, हमें समझ में नहीं आता क्या करना है। और आज सर हमने इतना इन्वेस्टमेंट कर रखा है, हमारे प्लांट सब मिनिमम कैपेसिटीज़ पे चल रहे हैं, और अभी तो ऐसी कुछ हालत आ गई है कि अब तो बैंकों के पैसे वापस करने की भी ताकत नहीं बची है। तो उसमें आपको थोड़ा सा इंटरवीन करके, और जो हमारी BGs अगर इनकैश हुई है या जो भी हुआ है वो हमें वापस रिफंड की जाए, और यानी ये मोराटोरियम को उठाने के लिए जो आपने स्टेप्स लिए हैं उसको थोड़ा और पुश करके जल्द से जल्द किया जाए ताकि हमें थोड़ी राहत मिल सके। थैंक यू। MIDCच्या प्लॉटसाठी ऑनलाईन अलॉटमेंटसाठी रिक्वायर्ड ऑनलाईन अप्लाय करतो तेव्हा आम्हाला काही दिवसात 3 महिन्यानंतर इंटरव्ह्यू कॉल येतो। इंटरव्ह्यू कॉल झाल्यानंतर पण आम्हाला एक लेटर येतं। लेटर आल्यानंतर आम्ही अर्नेस्ट मनी अमाऊंटचा डीड देतो जवळपास 1,16,000चा। आज त्या डीडला देऊन 1.5 वर्ष झालेला आहे, पण अजून आम्हाला प्लॉट अलॉट झाला नाही। त्यालाजाने माझा जो प्रोजेक्ट होता तो मला किरायाचा प्लॉट घेऊन चालू करावा लागला। माझा प्रश्न हा आहे की जेव्हा इंटरव्ह्यू कंडक्ट होतो तो समोरचा व्यक्ती बसलेला आहे, त्याच्यामध्ये ती प्रोजेक्ट स्थापन करायची कॅपॅसिटी आहे की नाही, या गुणवत्तेनुसार त्याला प्रोजेक्ट किंवा त्याला प्लॉट अलॉट करण्यात आला पाहिजे। अजून एक गोष्ट, आणि जेव्हा आम्ही कोणती रक्कम जर भरून घेतो तर साधारण 3 महिन्यामध्ये आमचं अलॉटमेंट देण्याची आमची तयारी आहे। तर तुमचा जो हा विषय आहे मी नोट केला, मी तपासून पाहतो त्याच्यामध्ये। आणि दुसरा विषय असा आहे की तुम्हाला कुठेही प्लॉट घ्यायचा असतो, तुम्हाला जसं तुम्ही सांगितलं की कुठल्या राजुऱ्याचा जो विषय सांगितला, राजुऱ्यामध्ये प्लॉट खाली आहे आणि तुम्हाला प्लॉट मिळालेला नाही। आम्ही आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 700 प्लॉट लोकांकडून परत घेतले, ज्या लोकांनी प्लॉट घेतले आणि जुन्या काळामध्ये झालेला आहे। आमच्या या 6 ते 7 महिन्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर प्लॉट परत घेतले। ज्या लोकांनी
महागाचे प्लॉट घेऊन ठेवले आणि त्याचा काही दुरुपयोग केला, ते सगळे प्लॉट परत घेतोय. आणि तुम्ही जे सांगितलं हे मी चेक करतोय की राजूरात खरंच प्लॉट आहे का. आणि जर त्यांची 5 वर्ष 7 वर्ष आपण त्यांना एक वेटिंग पिरियड दिला होता, कुठला उद्योग चालू नसतो करताना त्याला काही ठराविक वेळ दिला होता, तो वेळ आम्ही त्या लोकांना दिला होता. तो जर वेळ संपला असेल तर ते सुद्धा प्लॉट घेऊन पडतो. आणि ज्या ठिकाणी कमी प्लॉट्स आहेत त्या ठिकाणी आम्ही ऑनलाईन नाही, तिथे आम्ही ऑप्शनवर प्लॉट देतो. अतिशय वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत, त्या पॉलिसीने आम्ही MIDC प्लॉट विकत राहतो. जर तुम्ही सगळे लोक इथे बसल्यात, मला साधारणतः आता हा एकच एक MIDC मध्ये आणि पोल्युशन कंट्रोलचा एक 2च माझ्यासमोर विषय आले की MIDC म्हणून तुमच्याशी बोलत असताना किंवा एक पोल्युशन कंट्रोलचा एक मंत्री म्हणून बोलत असताना तुम्हाला पोल्युशन कंट्रोल बद्दल काय तक्रारी आहेत आणि MIDC बद्दल काय तक्रारी आहे, जर आम्ही मांडले आपण आमच्या लक्षात येईल की आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये काय सुधार करायला पाहिजे, किती सुधारणा करता येईल, काय काय अडचणी आहेत, ह्या अडचणी जाणून घेण्यासाठी आम्हाला असं सुधीर भाऊ स्पेशल जे मला इथून बोलवलं त्याचं नेमकं हे रिझन आहे. आपण यावाले आणि किराणा दुकानदार असतात त्यांना इंडस्ट्रीज बनवण्याचं स्वप्न दाखवून इंडस्ट्रीज बनवलं आहे. आणि इंडस्ट्रीज बनवताना 99 मध्ये जी एक स्कीम आली ती PMRY, की एखाद्या नवीन बेरोजगाराला एक उद्योग सुरू करायसाठी गव्हर्नमेंट तर्फे काही अनुदान दिलं जात होतं. त्यानंतर ती अचानक बंद झाली आणि 2008 मध्ये पुन्हा सुरू झाली. तिचं नाव होतं PMEGP, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. त्यानंतर जेव्हा एखादा बेरोजगार लोन मागायला जातो बँकेमध्ये तर त्याला मॉर्गेज आणि गॅरंटर भेटत नाही, त्याच्यामुळे मग एक CGTMSE, क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस, ती स्कीम सुरू झाली. पण वस्तुस्थिती अशी आहे, त्याचा रिझल्ट असा झाला की जेव्हा एखादा व्यक्ती कलेक्टर माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग होते, त्याच्यामध्ये PMEGP स्कीम मध्ये जे लोक उत्तीर्ण होतात त्यांना मग म्हटलं जाते की तुम्हाला 25 लाखाचा लोन या इंडस्ट्री करता दिला जातं. मग ते जेव्हा बँकेत जातात तर बँकेतला एक साधारण मॅनेजर सुद्धा हे म्हणतो की कलेक्टर साहेबांनी तर पास केलं पण ते त्यांना पास करायला काय जाते, पण आम्हाला रिकव्हरी करावं लागते, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, पहिलं तुम्ही गॅरंटर आणा, मॉर्गेज आणा. म्हणजे एकंदरीत ती संपूर्ण योजना जी राबवल्या जात आहे त्याच्यामध्ये एवढ्या त्रुटी आहेत की 10% लोकांना सुद्धा त्या PMEGP स्कीमचा लाभ घ्यायला भेटत नाही. 70152208 पर्यावरण राखना महाराष्ट्र गवर्नमेंट का काम है. जो आपने बताया 30-60 दिन का आने वाले समय में हम पूरा ऑनलाइन कर रहे हैं. एक 2-3 महीने के अंदर अंदर ज्यादा से ज्यादा बहुत ज्यादा होगा तो 1 साल भर में आपको हर चीज ऑनलाइन मिलेगी. आपको ऑनलाइन एप्लीकेशन करना, ऑनलाइन सब करना है. आपको कोई ऑफिस में जाने की जरूरत पड़ेगी नहीं, कोई ऑफिसर के जाने की जरूरत पड़ेगी नहीं, और पूरा गाड़ी रजिस्टर करना नहीं पड़ेगा, कुछ भी टेंशन रहेगा नहीं. मंत्रीजींनी पहिलं भाषण केलं होतं की या देशात फक्त 25% रोजगार हा मोठा उद्योजक देऊ शकतो आणि 60% रोजगार हा लघु उद्योग पहिले देतात. परंतु पाहण्यात असं येते की जे मोठे उद्योगवाले आहेत त्यांना बँका बोलावून त्यांचं स्वागत करतो आहे आणि लघु उद्योग फक्त त्या बँकाच्या चक्रा मारत राहतो, त्यांना लायसन्सिंग साठी अडचणी जाते. तर तेच आहे, त्यांची मनस्थिती कशी बदलवता येईल याच्यावर विनंती करतो आहे. धन्यवाद. तेच राहिले तरी अकबर बिरुदाची कहानी आहे कि बैंगन अच्छा है या बुरा है, अकबर जो कहेगा वही बिरबल करेगा, तेव्हा अडचण येणार नाही. आणि दुसरं, छोट्या उद्योगासाठी माननीय मोदी साहेबांनी 20,000 कोटी रुपयाची मुद्रा बँक निर्माण करण्याचा निर्णय केला, ज्यातून तुम्ही जे म्हणालात ते खरं आहे की छोटे उद्योजक आज रोजगार निर्मितीमध्ये मुठभर लोक आहेत आणि नोकरी मागणारे खंडीवर आहे. हे आपल्याला बदलवायचं आहे म्हणून त्यांनी 20,000 कोटीची मुद्रा बँक केली. अशोक जी, आप आखिरी बता. रिलेटेड है इसलिए बता रहा हूँ मैं. इस हर साल उद्योग मंत्रालय विकास आयुक्त अपने जिले में, महाराष्ट्र के हर जिले में 2 अवार्ड देते हैं अच्छे उद्योग, लघु उद्योग, स्मॉल स्केल इंडस्ट्री, और उसके लिए एक मोमेंटो मिलता है, हाथ जो मिलता है तो उद्योजक बहुत खुश होता है. लेकिन मैं आपको बता दूं साहब, ये अवार्ड जब से चालू हुआ है, क्योंकि उसका भुक्तभोगी मैं हूं इसलिए मैं ज्यादा आपको बता पाऊंगा. जब से अवार्ड शुरू हुआ है चंद्रपुर में हर साल 2 अवार्ड मिलते हैं और 2 साल के बाद में वो यूनिट बंद हो गया. तो आप क्या होता है सर कि अवार्ड भरने के लिए लोग कतराते हैं कि भाई अवार्ड के लिए भर दिया बंद हो गया. लेकिन सर मेरी गवर्नमेंट से, आप लोगों से एक अनुरोध है कि भाई वो यूनिट बंद क्यों हुआ, जिस यूनिट को हमने फर्स्ट या सेकंड अवार्ड दिया, और वो क्यों दिया कि वो यूनिट ने अच्छा रेवेन्यू दिया, अच्छा सेल टैक्स दिया, अच्छा इनकम टैक्स दिया, अच्छा बैंक का रीपेमेंट किया. इसके बावजूद तो यूनिट बंद क्यों हुआ?
तो उसके लिए एक कमेटी होनी चाहिए कि भाई जो बंद यूनिट है जिनको गवर्नमेंट ने अवार्ड किया है वो यूनिट क्यों बंद हुआ। तो इसके लिए आप लोगों ने सब ध्यान देना चाहिए ताकि आने वाले में लोग अच्छे से फिर से अपने आप को ऑनर करवाएं। और दूसरा उद्योग सर एक छोटा सा पॉइंट है, जैसे मिश्रा जी ने बहुत खूबसूरत वाकया बताया कि मैं इसलिए स्टेटस फिर से शुरू किया, बहुत बहुत बधाई सर आपको। लेकिन इसी तरह पे यहाँ हमारा जितने बड़े सीमेंट उद्योग हैं, CTPS सर, इनको भी आप प्रेशर डालिए कि वो भी इसलिए स्टेटस हमारे लघु उद्योग को दें, क्योंकि लघु उद्योग ऐसा साहब कि बहुत कम पैसे में सबसे बड़ा अगर रोजगार अगर पूरे इंडिया में देता तो हमारा लघु उद्योग है। अगर लघु उद्योगी अगर हमारे उसकी रीढ़ टूट जाएगी तो सर फिर आगे उद्योग अपनी खड़ा नहीं। तो मैं फिर से अभिनंदन करूंगा कि इतना एनर्जेटिक आज मैं सुन रहा था मिश्रा जी को कि आज पहली बार ऐसा लगा कि कोई CMD आके ऐसे स्टेज पे और बोल रहा है एकदम दावे से बोल रहा है। सर आप अभिनंदन के पात्र है, लेकिन इसी तरह से सर बाकी उद्योग ने भी इंडस्ट्रीज को लघु उद्योग को इंस्टीट्यूट देना चाहिए। इसी शुभकामना देते हुए मैं अपने शब्दों को यही विराम देता हूं। पुराना टाइम और अवार्ड देने वाले लोग उसमें बड़ी तफावत है। आज अब जो आई हमारी सरकार जो बड़े खुले मन से खुले दिल से काम कर रही है, हम चाहते हैं देश के अंदर में, महाराष्ट्र के अंदर में और चंद्रपुर में हर उद्योग जो बंद पड़ा उसको चालू करना चाहते हैं और नवा उद्योग वापस चालू करना चाहते हैं। इसलिए आप वो चिंता मत कीजिए, हम अवार्ड जो देंगे ना अब इसके लिए जब तक 100 साल का अवार्ड देंगे, चिंता मत कीजिए। और आप मेरा नंबर आप सभी लोगों को दिया हुआ है। 5 मिनिटांमध्ये बोलणार आहे, त्याच्यामुळे कृपया वन विभागाच्या संबंधी काही ज्या बाबी आहेत ते मी आपल्याला सांगतो। माझ्या मते त्या इथल्या उद्योजकांना निश्चितपणे फायदेशीर ठरते। आपल्या सर्वांना कल्पना आहे की माननीय पंतप्रधानांनी मेक इन इंडिया देशामध्ये सुरू केलं, त्यावेळी आपण जर मे महिन्याचा लोकराज्य जर वाचला असेल तर त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची मुलाखत आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मेक इन इंडिया जर व्हायचं असेल, हॅलो एक्सक्यूज मी, त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांची मुलाखत आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मेक इन इंडिया जर सक्सेसफुल करायचं असेल तर मेक इन महाराष्ट्र सुद्धा सक्सेसफुल करावं लागेल। मला या ठिकाणी त्याच्या पुढचं एक पाऊल दिसतंय की मेक इन महाराष्ट्र जर यशस्वी करायचं असेल तर जिल्ह्यामध्ये सुद्धा मेक इन दोज डिस्ट्रिक्ट सुद्धा आपल्याला सक्सेसफुल करावे लागेल। मी मगाशी बागडे साहेबांना विचारत होतो की मेक इन चंद्रपूर सारखे असे कुठल्या जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रियल असोसिएशनबद्दल काही बैठका झाल्या का, तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं। तर मला अतिशय कौतुक करावं असं वाटतं या जिल्ह्यातल्या इंडस्ट्रियल असोसिएशन यांचं आणि माननीय मंत्री महोदयांनी सगळ्यांनी जो पुढाकार घेतलेला आहे की राज्याचं जर मेक इन महाराष्ट्र यशस्वी करायचं असेल तर जिल्ह्यामध्ये असे प्रयत्न व्हावे लागतील आणि ही सुरुवात झालेली आहे। मी वन विभागाच्या संबंधी काही बाबी आपल्याला सांगू इच्छितो। आपण माननीय मंत्री महोदयांनी उल्लेख मगाच्या कार्यक्रमामध्ये केलेला आहे की फॉरेस्ट टुरिझम जो आहे, आता टुरिझमचा कन्सेप्ट हा इको टुरिझममध्ये कन्वर्ट होत आहे। आपल्याला पर्यटनामध्ये रोजगार हा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करता येतो, पण पर्यटन करत असताना जर त्याला इकोची जर आपण जोड लावली, निसर्ग पर्यटनाची जर जोड लावली तर निसर्गाचं सुद्धा रक्षण होतं आणि आपल्याला रोजगारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती करता येते। म्हणून आपण काही पर्यटनाच्या संबंधी काही निर्णय जे घेतलेले आहेत त्या संबंधी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण यावर्षी वन विभागाचं बजेट जे आहे हे मागील वर्षी 166 कोटी होतं राज्यस्तरावरचं, मी सांगतो स्टेट बजेट, याच्यामध्ये DPDC किंवा इतर नाही आहे। राज्य बजेट जे 166 कोटी होतं ते यावर्षी माननीय मंत्री महोदयांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांनी याच्यामध्ये मार्गदर्शन केल्यामुळं 520 कोटी झालेलं आहे, म्हणजे इट इज मोर दॅन 3 टाइम्स। आणि या बजेटमध्ये जो गाभा आहे हा निसर्ग पर्यटनाला खूप मोठा आपण पुढाकार आपण दिलेला आहे। आपल्याला 91 कोटी रुपये हे निसर्ग पर्यटनासाठी आहेत आणि 100 कोटी रुपये इयर मार्क केले की त्या जुलैमध्ये ते येणार आहे। या जवळपास 200 कोटी रुपये हे यावर्षीसाठी आपण निसर्ग पर्यटनासाठी मंत्री महोदयांनी ठेवलेला आहे आणि या निसर्ग पर्यटनामध्ये ताडोबा हा महत्त्वाचा भाग असणार आहे। आपण बऱ्याच जणांनी सांगितलं, आय एम व्हेरी ग्रेटफुल टू WCL CMD ऑल्सो की त्यांनी चंद्रपूर हाटबद्दल आपण कल्पना मांडली। निश्चितपणे वी विल वर्क विथ यू ऑन चंद्रपूर हाट, ताडोबा हाट आणि हा देखील प्रकल्प आपण तडीस नेऊ। तर या ताडोबामध्ये पद्धतशीररित्या आपल्याला निसर्ग पर्यटन डेव्हलप करायचं, यासाठी आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची कन्सल्टंट नेमण्याची प्रक्रिया
आपण लवकरच सुरुवात करत आहोत आणि या माध्यमातून अनेक गोष्टी की ज्या इथल्या उद्योजकांना देखील पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येईल आणि इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळण्यासाठी निश्चितपणे मदत होईल असं मला वाटतं. आपण जो बफर एरिया आहे, ताडोबाचा बफर एरिया आहे, त्याच्यामध्ये देखील अनेक प्रकारचे उद्योग आपल्याला मग ते हॉटेल इंडस्ट्री असेल किंवा इतर आपण हाटसारखी कन्सेप्ट जी आहे, चंद्रपूर हाटसारखे जे आहे ते देखील आपल्याला निश्चितपणे सुरू करता येईल. आपण यावर्षीच्या बजेटमध्ये माननीय मंत्री महोदयांनी 11 नवीन स्कीम घोषित केलेल्या आहेत की ज्या ग्रीनरी वाढवण्यासाठी, वन वाढवण्यासाठी आणि बायोडायव्हर्सिटीसारखे प्रोजेक्ट करण्यासाठी आपण 11 नवीन स्कीम आपण सुरू केलेल्या आहेत. याही माध्यमातून आपल्या सर्वांना निश्चितपणे उपयोग होणार आहे. तर आपण सर्वांना उद्योजकांना माझी विनंती आहे की या ताडोबाच्या पर्यटन याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण रोजगार निर्मितीसाठी अनेक उपाययोजना आपण घेत आहोत. याच्यामध्ये आपण सहभाग घ्यावा आणि यासाठी जी काही आपल्याला मार्गदर्शन लागेल ते निश्चितपणे आमच्याकडून या ठिकाणी राहील. मी आपल्याला झुडपी जंगल याबद्दल आपल्याला सांगू इच्छितो की झुडपी जंगल हा नागपूर विभागामध्ये, महसूल विभागामध्ये फार मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. परंतु आता आपण झुडपी जंगलच्या बाबतीमध्ये सिम्प्लिफाईड प्रोसिजरने जे काही फॉरेस्ट कन्झर्वेशनचे प्रपोजल जे आहेत ते आपण डील करत आहोत. हे बऱ्याच ठिकाणी झुडपी जंगल असल्यामुळं उद्योगधंदे किंवा इतर काही बाबी नॉन फॉरेस्ट ॲक्टिव्हिटी घेण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा अडचणी निर्माण होत होत्या. त्या आता आपण सोडवण्यासाठी फास्ट ट्रॅक पद्धतीने सिम्प्लिफाईड प्रोसेसनी आपण याच्यावर उपाय काढलेला आहे. त्या देखील आपल्या कारवाई सुरू आपण केलेली आहे. तर निश्चितपणे आपले इंडस्ट्री रिलेटेड काही झुडपी जंगलाचे प्रश्न जे असतील फॉरेस्ट क्लिअरन्सचे ते वेगाने आपल्याला निश्चितपणे येईल. डिसेंबर 2014 मध्ये माननीय मंत्री महोदयांनी बांबू धोरण हे राज्यामध्ये नवीन आणलेलं आहे आणि या बांबू धोरणामध्ये अनेक बाबी आपण हाती घेतलेल्या आहेत. त्याच्यामधले एक भाग जे ते स्किल डेव्हलपमेंटचे आहे. चिचपल्ली या ठिकाणी बांबू प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र याची निर्मिती केलेली आहे. आज आपण सकाळच्या कार्यक्रमामध्ये प्रदर्शनी पाहिली असेल की त्याचाच तो एक भाग आहे. म्हणजे इथल्या युवकांना स्किल अपग्रेडेशन करणं आणि जे बांबूचे जे पारंपरिक ब्रूड समाजाचे लोक आहेत किंवा इथले युवक जे आहेत ज्या वस्तू बनवतात त्याच्यामध्ये अनेक पद्धतीने व्हॅल्यू ॲडिशन आपण करून रोजगार निर्मितीला आपण वाव देत आहे. तर या म्हणजे 15 युवकांची पहिली बॅच त्रिपुरा, अगरतला या ठिकाणी जाऊन आली आणि त्यांनी अतिशय सुरेख अशा वस्तू तयार केलेल्या आहेत. बांबू धोरणाबद्दल देखील आपण इथल्या इंडस्ट्रीला, बांबू बेस्ड इंडस्ट्री ज्या आहेत याला देखील वाव देण्यासाठी शासनानं काही निर्णय घेतलेले आहेत. याची अधिकची माहिती काही आवश्यकता असेल डेफिनेटली विल वर्क विथ द इंडस्ट्रीज. आपण मेक इन महाराष्ट्र किंवा मेक इन इंडिया याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस. आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल, बिझनेस कुठला सुरू करायचा असेल तर आपल्याला ज्या काही प्रोसिजर ज्या आहेत त्याच्यामध्ये सुलभता असली पाहिजे. कागद आपल्याला कमी सबमिट करावे लागले पाहिजेत. ट्रान्सपरंट पद्धतीने आपल्याला परवाने दिले गेले पाहिजेत. हा एक याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आम्ही वन विभागाकडे जो ट्री फेलिंग ॲक्ट जो आहे महाराष्ट्र शासनानं केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक सुलभता आम्ही आणलेल्या आहे. ऑनलाईन पद्धतीने इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला काही झाडं आपल्याला फेल पाडायचे जर असतील तर त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन आपल्याला करण्याची सोय आम्ही केलेली आहे. बऱ्याचशा स्पेसीस आपल्याकडे 15-16 स्पेसीस ज्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही परमिशनची गरज नाही. त्याच्यामध्ये आम्ही आणखी वाढ करण्याचं सुरू केलेलं आहे. काही दिवसापूर्वी आम्ही रबर वूड याला देखील एक्झाम्प्ट स्पेसीसमध्ये घेतलेला आहे. याशिवाय आपण जी 60 दिवसाची मुदत होती ती 45 दिवसावर आपण आणलेली आहे. तर अशी ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये ट्री फेलिंग ॲक्टच्या बाबतीमध्ये देखील आपण सुलभता आणलेली आहे की ज्या सगळ्याच लोकांना, विशेषतः उद्योजकांना याचा फायदा होणार आहे. जे फॉरेस्ट कन्झर्वेशनचे प्रपोजल जे आहे मगाशी आपण गडचिरोलीचं सांगितलं ते मी लगेच मगाशी फोन केलेला आहे, ते मला काही वेळामध्ये सांगतील. तर फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्टचे जे प्रपोजल आहेत तर या प्रपोजलमध्ये आम्ही आणखी ट्रान्सपरन्सी आणलेली आहे. महाराष्ट्र हे असं राज्य आहे की कुणालाही आता फॉरेस्ट कन्झर्वेशन खाली प्रपोजल ऑनलाईन पद्धतीने सबमिट करता येते. हे पूर्वी मॅन्युअल बरेचसे कागद द्यायचे, आता ऑनलाईन पद्धतीने नोडल ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडं फॉरेस्ट कन्झर्वेशनचे प्रपोजल कोणीही सबमिट करू शकता आणि कालबद्ध पद्धतीने अगदी मंत्रालय स्तरापर्यंत आणि इथून पुढं जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला प्रपोजल पाठवतो कालबद्ध पद्धतीनं कार्यक्रम आखून आम्ही मागच्या 1 वर्षामध्ये अनेक प्रकरणांना आम्ही मार्गी लावलेला आहे, मान्यता आपण दिलेली आहे.